6 चेंडू 17ची गरज आहे. आणि गोलंदाजी मार्क होती आपण पाहतोय जितेशला. सतरा धावा 6 चेंडू गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय जितेशला. आणि एकीकडे आपण फलंदाज पाहतोय ज्याच्या परीतून 2 चेंडू 4 धावा तर 1 चेंडू 4 धावा. एकीकडे 200च्या स्ट्राईक रेटने खेळत असताना फलंदाज ओमकारला आपण पाहतो तर एकीकडे 400च्या स्ट्राईक रेटने सुरुवात करून दिले तो फलंदाज योगेश नो स्ट्राईकला आपण पाहतोय. आणि पहिला चेंडू आपण पाहतोय निर्धान 5 चेंडू 17 धावेंची गरज असेल ह्या पहिल्या सत्रामध्ये. म्हणजे या 5 सामन्यामध्ये जो संघ जास्तीत धावा जमवेल लेग बायच्या स्वरूपात धाव असेल. शरीराला स्पर्श करून गेला याचीकडे लक्ष द्या. फलंदाजी मार्कृती पुन्हा आपण पाहतोय ज्याच्या फलित पहिल्या चेंडूवरती चौकार आला तो फलंदाज योगेश. सामन्यामध्ये चुरस निर्माण करेल का कारण 4 चेंडू आणि 16 धावेंची गरज आहे. तब्बल 4 चौकार किंवा 2 षटकार किंवा 1 चौकार पाहायला मिळेल का योगेशच्या फलीतून. इथे स्लोअर पद्धतीचा चेंडू पंच आमच्याकडे वरतील आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू जास्तीचा बाहेर ठेवला चेंडू. अंडर 19चा हा गोलंदाज ज्याने स्वर्गीय मंगेश दादा 11 संघ धोत्रेच्या आयोजनामध्ये चांगली गोलंदाजी केली तो गोलंदाज जितेशला आपण पाहतोय खराब चेंडू फेकताना. इथे गतीमध्ये परिवर्तन स्लोअर बाउन्सरचा पुरेपूर वापर करत असताना फलंदाजाला चक्कवलाय. अगदी स्लोअर पद्धतीचा चेंडू होता त्याच्यावरती पुन्हा 1 धाव पाहायला मिळाली. सर्कलच्या आतच चेंडू विसावलाय. 3 चेंडू आता 14 धावेंची गरज आहे माफी असावी. मोठ्या फटक्यांची भाषा बोलावी लागेल फलंदाज ओमकारला कारण आतापर्यंत विचार करायला गेला तर तब्बल 4 चेंडू वैयक्तिक खेळलाय आणि त्याचा फायदा करून द्यावा लागेल नांदगाव संघासाठी कारण गणेश चौकट उपस्थित नाहीये. इथे दुधारी तलवार चालवण्याचा प्रयत्न खराब अटेम्प्ट. जिथे सरळ फलीने फटके येत नाहीये तिथे रिव्हर्सचा अटेम्प्ट झाला. प्रयत्न चांगला होता परंतु असफल प्रयत्न पाहायला मिळाला आणि धावफलक स्थिर आहे 31 अंकावरती. 2 चेंडू 14ची गरज. पूर्णपणे सामन्यामध्ये कब्जा मिळवलाय वाकस संघाने. हवी ठरलाय. उपस्थित पाहुण्यांपैकी आपण पाहतो रामदास दादा जाधव यांची देखील इथे उपस्थिती आहे. त्यांना देखील विनंती असेल आपण देखील यायचं मंचावरती. हा मंच आपल्या देखील साठी सजवला गेलाय आणि इथे सामना संपलाय. सामना विजयी झालाय जय हनुमान क्रिकेट संघ वाकस. पहिला सामना आपण पाहिला प्रेक्षकांच्या भेटीने चांगला सामना रंगला गेला. शेवटच्या 3 चेंडूंवरती सामना आला होता तिथे रिव्हर्सचा अटेम्प्ट झाला आणि पूर्णपणे पकड मजबूत केली वाकस संघाने आणि हवी ठरला आणि शेवटच्या चेंडूवरती अगदी 14 धावेने विजय मिळत असताना आपल्याला पाहायला मिळाला वाकस संघ.